नमस्कार, कसे आहात? आपल्या आश्वासमध्ये मी काव्या स्वागत करत आहे। आज माझी आई लसुणी मेथी चिकन बनवणार आहे, तर चला पाहूया। तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, लसुणी मेथी चिकन। खूपच छान आणि सुंदर होते। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आवडतं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला पाहूया लसुणी चिकन। प्रथम आपण तेल घालून घेऊ। तेल एक 5 चमचे तरी घालून घ्यायचं आहे। आता हे उभे चिरलेले 3 कांदे, हे छान असे लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत या तेलात। आता थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली लसूण आहे, या 8-10 पाकळ्या होत्या, तर त्या मी टाकून घेत आहे। कारण आपण लसुणी मेथी चिकन बनवत आहोत, त्यामुळे याच्यामध्ये लसूण एकदम महत्त्वाची आहे। पण आता छान अशी कांद्यामध्ये परतून घेऊ। पण लसूण यासाठी अगोदर टाकायची, कारण त्यातला जरा कच्चेपणाचा वास असतो, तो निघून जायला पाहिजे। तर बऱ्यापैकी आपला कांदा हा फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण 3 टोमॅटो उभे चिरलेले टाकून घेऊ। आता टोमॅटो पण छान असे परतून घ्यायचे आहेत, हे पूर्णपणे याच्यामध्ये गळले पाहिजेत। लसूण मी घरी वाटलेली आहे, तर 2 चमचे मोठे ही आलं लसूण पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आणि आता हे व्यवस्थित असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। आता टोमॅटो पण छान असे स्मॅश होता आलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडे थोडे मसाले टाकून घेऊ। धना पावडर 2 चमचे, 1 चमचा जिरा पावडर, नंतर हे लाल तिखट घेतलं आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, कारण आपल्याला कलरिंग साठी हवा आहे म्हणून। आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि टोमॅटो आणि कांदा पण छान असा याच्यामध्ये शिजलेला आहे। दोन चमचे दही घेतला आहे आणि फेटून छान असं घेतलेलं आहे, तर ते आता आपण मिक्स करून घेऊ। थोडीशी आपल्याला ग्रेव्ही हवी म्हणून मी जराशी दही टाकत आहे, त्याने एक थोडंसं थिक ग्रेव्ही तयार होते। मिक्स करून घेऊ। चिकन मी धुवून घेतलेलं आहे, तर ते आपण आता मिक्स करून घेऊया। छान असं याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कलरही छान आलेला आहे आणि सुंदर दिसत आहे। तेल पण छान सुटलेलं आहे, सुवास येतो मसाल्यांचा, तो पण छान येत आहे। 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर चांगलंच परतून घ्यायचं आहे। परतून घेतलं, त्यामुळे आता बाजूला बघा मस्त ती तेलाची कर आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। 1.5 चमचा मी मीठ घातलेला आहे। आपण आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे।
मस्त असा सुवास सुटलेला आहे आणि छान असा कलर पण दिसत आहे आणि तेल पण वरती छान आलेलं आहे. तर हे पण आपण 1-2 मिनिटं परतून घेऊ आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला शिजत ठेवायचं आहे, कारण चिकन चांगलं असं शिजलं पाहिजे. आता मी झाकण ठेवत आहे आणि लो फ्लेमवर 15 मिनिटासाठी हे शिजत ठेवत आहे. आई काय छान सुगंध येतोय. आता हे 15 मिनिटं झाले, छान असं लो फ्लेमवर शिजलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी घालून घेऊ, कारण थोड्या वेळाने आपण जे मेथी टाकतो तेव्हा हे सगळी ग्रेव्ही त्यामध्ये ऑब्झर्व होते, म्हणून थोडं पाणी टाकलं की थोडंसं असं रस्सा, थोडंसं रस्सा म्हणजे घट्ट असं नाही पण थोडं रस्सा टाईप चिकन दिसतं. आता हे मी ठेवलं आहे आणि 5 मिनिटं ह्याला वाफ काढून घेऊ. आता मेथी ही मी साफ करून स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि थोडा, तर आपली ही मेथी आता अशीच आपल्याला अख्खी त्या चिकनमध्ये टाकून घ्यायची आहे. आता ही मेथी मी त्या चिकनमध्ये टाकून घेत आहे. आता ही आपण मिक्स करूया. छान अशी मेथी आपण एकजीव करून घेऊ. ही मेथी मी कापली नाही, कारण ही मेथी थोड्या वेळाने ही पूर्णपणे या चिकन मध्ये आळून जाते आणि मेथी कापून जर टाकली तर थोडीशी कडूपणा येतो, म्हणून मी ही मेथी कापली नाहीये, डायरेक्ट टाकली आहे. तर आता मी ही मिक्स करून घेतली आहे. तर आता मी याच्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देते आणि बारीक गॅसवर शिजायला ठेवते. मी झाकण मारून 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजत ठेवत आहे मेथी. तर पाहू शकता मस्तपैकी चिकन पण शिजलेलं आहे आणि मेथी पण आळलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि नंतर आपण हे सर्विंग करूया. घावणे बनवू छान वाटतात. तू घावणे बनवते? घावणे छान लागतात. असं आपलं लसुणी चिकन रेडी झालेलं आहे. तर पाहू शकता आपल्या लसुणी मेथी चिकनला मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि खूप असं टेक्स्चरही सुंदर दिसत आहे. कर पण तेलाची छान दिसत आहे. तर तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करा. जर अजून काही रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय कळवा.